नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं की अद्वैत निर्दोष सिद्ध झालेला असतो आणि त्या वेंडरने सगळे गुन्हे आपल्यावर घेऊन घेतलेले असतात. म्हणजे थोडक्यात अद्वैत केस जिंकलेला असतो आणि सगळे आता कोर्टरूम मध्ये आनंद व्यक्त करत असतात. वकिलाला, ज्याला अर्जुनने नेमून दिलेलं असतं, त्या वकिलाला सगळे थँक्यू म्हणत असतात तोंड भरून भरून. आणि इतक्यात कला कोर्टरूमच्या बाहेर येते. म्हणजे आता आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत की कला कोर्टरूमच्या बाहेर येते, कारण तिला राहुल तिथून अचानक गायब झालेला दिसत असतो. आता राहुल कुठे गेला, काय करतोय हे बघण्यासाठी करत ती कोर्टरूमच्या बाहेर येते. आणि बाहेर आल्यानंतर तिला सगळीकडे तर तो दिसत नाही, पण तिच्या डाव्या बाजूला जेव्हा ती बघते तेव्हा तिथे तिला राहुल दिसतो. आणि तिला असं वाटतं की राहुल वेंडर सोबत बोलतोय, कारण त्या व्यक्तीसोबत राहुल बोलत असतो त्या व्यक्तीची पाठ असते कलाकडे आणि त्याचं पण त्याच रंगाचं शर्ट असतं. तेव्हा आता कला ते बघते आणि कला विचार करत असते की हा वेंडरच आहे ज्याच्याशी राहुल बोलतोय. पण हे दोघं आता एकमेकांशी काय बोलताय? वेंडर आणि राहुल एकमेकांना ओळखतात का? नाही नाही, मला हे बघितलंच पाहिजे. तेव्हा आता कला सगळं सोडून पटकन राहुलच्या दिशेने धाव घेत असते, म्हणजे तिकडे चालत जात असते. आणि आता ज्या व्यक्तीसोबत राहुल बोलतोय त्या व्यक्तीला हात धरून फिरवते आणि दुर्दैवाने तो व्यक्ती दुसराच भलताच कोणीतरी निघतो. आता मला सुद्धा तेच वाटलं होतं जेव्हा ती असा विचार करत होती, कारण तो माणूस हुबेहूब तसाच मागून त्या वेंडर सारखा दिसत होता. पण मग तसं काही नव्हतं. कला जेव्हा त्या माणसाला फिरवून बघते तर तो माणूस भलताच कोणीतरी असतो. आणि आता राहुल म्हणतो, कला असं काय करतेस? तेव्हा कला जराशी प्रश्नात पडलेली असते. इतक्यात आता राहुल त्या व्यक्तीला म्हणतो की सावंत काका तुम्ही या. आता तो जो माणूस असतो तो माणूस तिथून निघून जातो. तेव्हा इतक्यात आता राहुल कलाला म्हणतो, काय ग कला, काय चाललंय तुझं, बरी आहेस ना? आणि तू इथे काय करतेस? आणि मला अशा नजरेने का बघतेस तू? तेव्हा आता कला म्हणते की बघतेय, माझ्या नजरेतून काही सुटत नाहीये ना, हे बघतेय. तेव्हा आता राहुल म्हणतो, एक्सक्यूज मी, मला कळतंय ना तुला मला काय म्हणायचंय ते. मला फोन आला होता म्हणून फोनवर बोलायला बाहेर आलेलो होतो. तितक्यात ते सावंत काका भेटले. ते ऐकत होते ना आपली केस. त्यांना सांगितलं की निकाल आपल्या बाजूने लागलाय. माझा भाऊ निर्दोषपणे बाहेर सुटलाय, हे सगळं सांगत होतो मी त्यांना. तरी सुद्धा कला तशीच बघत असते त्याच्याकडे संशयाच्या नजरेने. तेव्हा राहुल चिडतो आणि म्हणतो, कला प्लीज माझ्याकडे अशा संशयित नजरेने बघायचं नाही. तरी कला ते बघणं काही सोडत नाही. दुसरीकडे आता राहुल म्हणतो, असो, मला काही वाद अजून वाढवायचा नाहीये, येतो मी. असं म्हणत आता राहुल तिथून जाऊ लागतो. पण त्याला काय वाटतं काय माहिती, तो थांबतो आणि परत कलाकडे येतो आणि म्हणतो, आणि हा, तू इथे उभं राहून पाहत राहा की तुझ्या नजरेतून सुटणाऱ्या गोष्टी काय काय आहेत ते. ठीक आहे, कॅरी ऑन. आता असं म्हणत व्हिक्टरी साईन दाखवत राहुल तिथून निघून जातो आणि कलाला तरी सुद्धा त्याच्यावरच संशय कायम असतो. तर आता दुसरीकडे घरी राहुल आता खाली आलेला असतो आणि अनामिकाला सारखं सारखं सॉरी म्हणत असतो. अनामिका त्याला इग्नोर करत असते, त्याच्याकडे लक्ष पण देत नसते आणि त्याच्याशी बोलायला सुद्धा तयार नसते. आणि त्याच्यामुळे सोहम तिला वारंवार मागे मागे जाऊन सांगत असतो की अनामिका सॉरी, आय एम सो सॉरी, जे काही झालं आय नो ते खूप चुकीचं होतं, बट आय एम सो सॉरी. तेव्हा आता असं अनामिका असं रिॲक्ट करत असं तिला काही ऐकूच येत नाहीये. त्यामुळे ती तिथून निघू लागते. तेव्हा आता सोहम तिचा हात धरतो आणि अनामिका म्हणते की सोहम हात सोड. तेव्हा सोहम म्हणतो, अरे ठीक आहे, इट्स ओके. तेव्हा आता जोरजोरात आरडाओरडा अनामिका करते आणि म्हणते, अरे फसले मी तुझ्यासोबत लग्न करून. घरात काड्याची किंमत नाही तुला. तू काय किंमत करणार आहे लोकांमध्ये माझी किंवा लोकांची? आधी तू मला समजूतदार, शांत, जबाबदारी घेणारा वाटायचास आणि शामू आहेस रे तू घरातला एक नंबरचा. आता सोहम आता अनामिकाकडे एकटक बघू लागतो. तेव्हा अनामिका म्हणते की असं बघू नकोस माझ्याकडे. काल जे काही झालंय ना ते मी आणि माझ्या आईने तुला कसं तरी आवरलंय, आमच्या समोर झालेलं आहे ते. दुसरीकडे आता अनामिका नाटक करत तिथे थोडं पुढे येते आणि म्हणते की नंतर बेडरूम मध्ये काय झालं ते माझं मलाच माहिती. आता झालेलं काहीच नसतं ही अनामिकाला वाढवून चढवून सांगते त्याला बिचारायला. आता सोहम बिचारा घाबरतो आणि म्हणतो, काय झालं, काय काय झालंय काल? मी काही चुकीचं वागलो का तुझ्या बरोबर? मला सांगशील का प्लीज? मला खूप कसं तरी होतंय. मी काही चुकीचं वागलोय का? अगं अनामिका प्लीज सांग ना. तेव्हा आता अनामिका काही न बोलता तिच्या काम करत तिथे बसते डायनिंग टेबलवर. सोहम अनामिकाच्या मागे मागे फिरतो. अनामिका प्लीज सांग, मी काही केलंय का तुला? अनामिका काय झालं आपल्यात, काय झालं काय झालं असं वारंवार सोहम आता तिला विचारत असतो आणि अनामिका मात्र दुसरीकडे फिरत असते. म्हणजे डायनिंग टेबलवरती एका साईडला येते तर लगेच तिकडनं चालत लगेच दुसऱ्या साईडला जाते आणि सोहमला आपल्या आपल्या मागे मागे फिरवत असते. आणि सोहम जेव्हा तिचा हात पकडून तिला थांबवत असतो तेव्हा त्याचा हात झटकत ती डोंट टच मी असं म्हणत असते, मला हात लावू नकोस. तुला लाज नाही वाटत का रे विचारताना सुद्धा? काल जे तू केलंयस ना, असं म्हणत अनामिका त्याच्याकडे पाठ फिरवते आणि म्हणते, तू जे केलंयस ना ते मी तरी नाही विसरू शकत.
तेव्हा आता अनामिका ना तिथल्या त्या पोलला आहे ना डोकं आपटू लागते आणि रडायचे इतके नाटकं करते की तिला रडण्याचा अवॉर्ड भेटला पाहिजे. इतकी ओव्हर ऍक्टिंग करते आणि इतके त्या पोलवर डोकं आपटायचं ट्राय करते किंवा नाटक करते की बिचारा सोहमला आता स्वतःला गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. आणि ती म्हणू लागते की मला तर कुठलंच सोडलेलं नाहीये. तुम्ही काहीच काहीच विसरू नाही शकणार मी जे काही घडलंय ते. कधीच नाही विसरू शकणार आणि आयुष्यामध्ये. असं म्हणत आता रडत रडत त्या पोलवर अनामिका डोकं आपटते आणि सोहम जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो तर खरोखर जागच्या जागी बसून घेतो आणि खूप शॉकमध्ये असतो तो. आणि आता अनामिका म्हणते की आईचा फोन येईल तुला. ती विचारेल, "बाळा कसं चालू आहे तुझा संसार?" मग काय सांगू मी तिला नवरा बेवडा आहे म्हणून? सांग ना काय सांगू मी तिला? सांगू का माझा नवरा बेवडा आहे असं? असं अनामिका आता रडत-रडत इतकी ओव्हर ॲक्टिंग करते की तिच्या डोळ्यात एक अश्रू नसतो. आणि इतकं ओव्हर करते की बिचारा सोहमला आता कल्प्रिट असल्यासारखं वाटतं. आणि आता चिडतो आणि म्हणतो, "हे बघ अनामिका मी बेवडा नाहीये. तुलाही माहितीये मी बेवडा नाहीये. मी फक्त काल दारू प्यायलेलो." तेव्हा आता अनामिका आहे ना खूप शहाणपणा करते आणि म्हणते, "तुझ्याशी ना बोलण्यातच अर्थ नाहीये, जाऊ दे." असं म्हणत आता अनामिका निघू लागते. आणि तेवढ्यात आता अनामिका निघू लागते तर सोहम तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. आणि आता अनामिका लगेच ते पण नाटक करायला लागते की "आई गं, मला हाताला लागलं. हळू, किती जोराने हात आवळतोयस तू माझा," असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा आता सोहम तिला म्हणत असतो की "अगं अनामिका, आय एम सो सॉरी. मला नाही कळलं. हे सगळं कधी आणि काय झालं, कसं झालं ते. आणि मी कसा दारू प्यायलो हे सुद्धा मला आठवत नाहीये." तेव्हा अनामिका आता म्हणते, "दारू पिऊन चुलत घरी येणाऱ्याला ना बेवडाच म्हणतात सोहम." तेव्हा सोहम म्हणतो, "ऐक, ऐक, ऐक माझं प्लीज. प्लीज ऐक ना माझं. आणि आता आपल्या नात्याला आपण अजून एक चान्स देऊया ना, एकदाच." आता असं बोलत बोलत सोहम तिला एका बाजूला बसवतो आणि तो पण बसतो डायनिंग टेबलवर. आणि ही खूप डोळे फिरवत असते. ही ही खूप शहाणपणा करत असते. आणि सोहम म्हणतो की "ठीक आहे. जे काही झालं ते जाऊ दे आता. तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. ठीक आहे, तू म्हणशील ते सगळं काही करेल मी." असं म्हणत अनामिकाचा पुन्हा हातात सोहम घेऊ लागतो. आणि हे सगळं होत असताना अनामिका ओरडते आणि म्हणते, "डोंट टच मी. डोंट टच मी." "अरे मला किळस येते तुझ्या स्पर्शाची. सोहम तुझं काहीही होणार नाही आयुष्यात. काहीही उपयोग नाहीये तुझा. शून्य आहेस तू. शून्य आहे शून्य." तेव्हा आता अनामिका हे सगळं मुद्दामून बोलत असते ज्याने सोहमचा राग ट्रिगर व्हावा. आता सोहम ऐकतो आणि त्याच्या हातात काचेचा पाण्याचा एक ग्लास असतो. तर कंटिन्यू हे ऐकून ऐकून तो ग्लास त्याच्या हातात असल्यामुळे तो त्या ग्लासवर प्रेशर टाकतो. आणि इतकं प्रेशर टाकतो की तो ग्लास अक्षरशः फुटून जातो. आणि आता सोहम म्हणतो, "अनामिका गप्प बस." असं म्हणत तो जागचा उठतो आणि अनामिकाला ओरडतो. आता अनामिका त्याला उलट उत्तर देते आणि म्हणते, "नाही बसणार गप्प मी. अजिबात नाही बसणार." तेव्हा आता सोहम म्हणतो, "काय म्हणालीस? नाही बसणार गप्प." असं. आता सोहम तिचा हात रागात पकडू लागतो आणि अनामिका त्याला उद्धटपणे बोलते की "नाही बसणार गप्प. काय करशील तू? काय करशील? मारणार आहेस का मला? मार मग." तेव्हा आता सोहम म्हणतो की "वाटेल ते काही बोलू नकोस." तेव्हा आता इतक्यात सगळे घरी येतात आणि घरी चाललेला सगळा प्रकार घरचे बघत असतात. म्हणजे कला अद्वैत, आबासाहेब, श्रीकांत, सरोज, रजनी, त्याच्यानंतर मागून रोहिणी असते, हे सगळे बघत असतात. आणि हे सगळं चाललेलं असताना अद्वैत आता सोहमला आवाज येतो आणि म्हणतो, "सोहम." सोहमच्या हाताला लागलेली ती जखम आता सोहम लपवू लागतो मुठी वाळवून. आणि आता अनामिका घाबरते. तिला असं वाटतं की यार आपण जे काही बोललो ते यांनी ऐकलं तर नसेल ना, नाही तर मग आपलं पितळ उघडं पडेल. सगळे अगदी डोळे उघड्याचे उघडे ठेवून त्या दोघांकडे बघत असतात. आणि आता रजनी चिडते आणि मोठ्याने ओरडत येते आणि म्हणते, "सोहम काय चाललंय तुझं?" तेव्हा आता सोहम काही न बोलता रागात तिथून निघून जातो. सोहमला अडवण्याचा प्रयत्न करते पण सोहम काही अडत नाही आणि निघून जातो रागात. इतक्यात आता अनामिका सगळ्यांना बघून रडायचं नाटक करायला लागते. अनामिका मुद्दामून रडायचे तोफान करते. आणि रजनी जेव्हा अनामिकाला समजवायला जाते तेव्हा अनामिका लगेच रडायचं नाटक करत करत वरती निघून येते तिच्या बेडरूम मध्ये. आता रजनी हे बघते आणि म्हणते, "अनामिका अगं थांब." रजनी तिच्या मागे मागे येते आणि अनामिका काही रडत नसते. अनामिका हसत हसत येते. रूम मध्ये अनामिका अगदी हसत हसत आलेली असते पण सगळ्यांना वाटतं की बिचारी रडते, तिला मनस्ताप होतोय. तेव्हा अनामिका येते आणि तिच्या बेडरूमचं दार लावून घेते. इकडे रजनी घाबरलेली असते आणि रजनी वारंवार म्हणते की "अनामिका दार उघड ना बाळ. अगं काय झालंय? प्लीज दार उघड. अनामिका दार उघड चल." आता अनामिका वारंवार हे सगळं बिचारी तिला बोलत असते अनामिकाला. आणि अनामिका आत उभी राहून मजा घेत असते. अनामिका रडायचं प्रचंड नाटक करत असते पण ते सगळं खोटं असतं हे घरच्यांना कळत नसतं. आणि बिचारी रजनी इतकी भोळी असते की ती खूप घाबरत असते. ती वारंवार अनामिकाला दार उघड असं बोलत असते. पण तरी पण अनामिका काही दार उघडत नसते. मजा घेते या सगळ्यांची बिचाऱ्यांची. त्यांच्या भावनांशी खेळते. तेव्हा आता इतक्यात आबासाहेब रजनीला सांगू लागतात की "रजनी थोडा वेळ घे, थांब जरा." तेव्हा आता रूम मध्ये लॉक होऊन म्हणजे लॉक व्हायचं नाटक करत अनामिका विचार करत असते की "सोहम मी तुला कसं अडकवते बघच आता."
आता सगळ्यांना समजेल की आता माझा मानसिक छळ तर करतोच आहेस तू, पण आता म्हणजे आतापर्यंत तर तू मानसिक छळ केलाच आहे माझा, पण आता माझ्या जीवावर सुद्धा उठलाय असं मी घरच्यांना दाखवून देईन. असं आता अनामिका विचार करते. कोणाच्याच नजरेत मी तुला चांगला माणूस ठेवणार नाही, अगदी स्वतःच्याही. आता असं अनामिका विचार करत असते, इतका वाईट विचार ती करत असते. तर दुसरीकडे आता रजनी वारंवार सांगत असते की अनामिका प्लीज दार उघड, प्लीज दार उघड बाळ. आणि एकीकडे आता आबा हे सगळं बघून म्हणतात की नका लागो तिच्या मागे अजून कोणीच, थांबा जरा, चला या बरं. रजनी चल, वेळ घेऊ दे तिला, रजनी चल बरं. तेव्हा आता रजनी म्हणते हो आबासाहेब आली. तेव्हा आबासाहेब म्हणतात की चला आता खाली सगळ्यांनी. असं म्हणत आता सगळे तिथून खाली उतरतात. आणि बिचारी रजनी एवढी विचारात असते की तिला खाली जाणं सुद्धा सुधरत नसतं. रजनी त्याच त्याच झोन मध्ये असते. तिला आता वाईट वाटत असतं, तिला तिची चिंता वाटत असते. तेव्हा आता आबासाहेब पुन्हा एकदा आवाज देतात की रजनी चल. आबासाहेब आग्रहाने रजनीला खाली घेऊन जातात. आणि इकडे अनामिका स्वतःच्या रूम मध्ये येऊन स्वतःला लॉक करून घेत असते. दुसरीकडे कला अद्वैत सुद्धा आता त्यांच्या रूम मध्ये येतात. आणि अद्वैत तर हे सगळं बघून इतका थक्क असतो की त्याच्या बेडवर बसून घेतो. आणि खूप असा चेहरा पडलेला असतो त्याचा, खूप वाईट वाटत असतं त्याला. तेव्हा कला त्याच्याकडे येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. अद्वैत चांदेकर शांत हो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे हा असा का वागतोय, त्याच्याकडून हे सगळं वागणं एक्सपेक्टेड नाहीये. तेव्हा आता कला म्हणते हो रे, मला पण कधीच नव्हतं वाटलं असं की सोहम असं वागेल. मलाही खूप मोठा धक्का बसलाय. आणि मला असं वाटतं की त्याच्या मनात ना चांदेकर खूप काही साठलंय, पण ते कोणापाशीच तो बोलू शकत नाही. अरे तू बोलणार होतास ना त्याच्याशी, आता बोलून येईन. यावर आता कला म्हणते की हो बोलून ये त्याच्याशी, त्यालाही तेवढंच हलकं वाटेल. अद्वैत पुन्हा पुन्हा तेच म्हणतो की अगं या कोर्ट केसच्या गडबडीमध्ये त्याच्याशी बोलणं राहून गेलं, नाही तर मी तर त्याच्याशी बोलणार होतो. तेव्हा आता कला सुद्धा त्याला तेच सांगत असते की अरे अद्वैत माझं तरी ऐक, तू तेच कर, हातचे सगळे कामं सोड आणि त्याच्याशी बोलून ये खरंच. तेव्हा आता कला त्याला असं सांगते आणि दुसरीकडे कबर्डमधून त्याला टॉवेल आणि नॅपकिन्स काढून देते. आणि कला म्हणते की त्याही आधी तू एक फ्रेश होऊन जा, मग जा त्याच्याकडे, काय ते करायचं ते मग कर. तेव्हा आता असं म्हणत कला तिथून जाऊ लागते. तेव्हा अद्वैत आता कला जात असताना तिचा हात धरतो आणि म्हणतो खरे खूप हलकं वाटतंय ग मला. तेव्हा आता कला त्याच्या हातावर हात ठेवते, त्याला सांत्वन देते. आणि आता अद्वैत म्हणतो म्हणजे माझ्यावर जे काही ब्लेम्स झालेले होते ते पुसून टाकणं काही शक्य नव्हतं, मला खूप अवघड गेलं असतं. तेव्हा कला म्हणते मी समजू शकते. तेव्हा अद्वैत म्हणतो पण आता माझ्या डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय मला. त्या वेंडरने गुन्हा कबूल केला हे एक बरं झालं. तेव्हा आता कला म्हणते ठीक आहे, ते सगळं जाऊ दे आणि तू फ्रेश होऊ नये बरं जा. तेव्हा अद्वैत म्हणतो बरं मला तुला एक विचारायचंय, हा वेंडर तुझ्या हाताला लागेल असं तुला का वाटलं होतं, म्हणजे मनीष मार्केटमध्ये जावं असं का वाटलं तुला, म्हणजे तो वेंडर तिकडेच असेल असं का वाटलं तुला, असं तुला काही आधीच कळलं होतं का, म्हणजे काही इंडिकेशन्स मिळालेले होते का, असं आता अद्वैत कलाला विचारत असतो. आणि कलाच्या डोक्यात तोच विचार येतो, तोच प्रसंग तिला आठवतो, जेव्हा ती आणि अद्वैत भाजी घ्यायला जायला निघत असतात आणि राहुल रोहिणीला मनीष मार्केटचं नाव सांगत असतो. राहुलच्या तोंडून खरं तर मनीष मार्केट असं नाव तिने त्यावेळेस ऐकलेलं असतं कलाने. हे सगळं तिला आठवत असतं. आणि आता अद्वैतला सांगायचं की नाही हेच तिला कळत नसतं. आता कला विचार करते की आता जर मी राहुलवरच्या संशयाबद्दल चांदेकरला सांगितलं तर त्याचा मूड चालला जाईल. अद्वैत म्हणतो की खरे बोलशील का. तेव्हा कला म्हणते जाऊ दे ना चांदेकर, हे बघ ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. आज आपल्या बाजूने निकाल लागलाय आणि मुख्य म्हणजे तू निर्दोष बाहेर पडलायस असं सगळ्यांमध्ये प्रचलित सुद्धा झालंय, तेच मोठं आहे की नाही आपल्यासाठी. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे. तेव्हा इतक्यात आता कलाचा फोन वाजू लागतो आणि कला बघते की कोणाचा फोन आहे आणि कला फोन उचलू लागते. फोन उचलून कला फोनवर बोलू लागते, हा आई बोल. तेव्हा आता इतक्यात संगीता म्हणते, म्हणजे संगीताचा फोन असतो. तेव्हा संगीता फोन उचलता बरोबर म्हणते की हा कले जरा जावई बापूंना फोन दे की. तेव्हा कला म्हणते अगं माझा फोन आहे, माझ्याशी थोडं तर बोल ना. तेव्हा आता अद्वैत कुतूहलाने बघू लागतो तिच्याकडे. तेव्हा आता संगीता म्हणते की अगं त्यांचा दिवस आहे ना आज, त्यांचं अभिनंदन करू दे की, दे बरं तू फोन दे त्यांना. तेव्हा आता कला म्हणते हा हा ठीक आहे देते. असं म्हणत आता खरे म्हणजेच अनामिका चिडून त्याला फोन देत असते. आणि आता अद्वैत म्हणतो हॅलो मिसेस खरे. तेव्हा आता आता संगीता सावध होते आणि बोलू लागते की जावई बापू हा ते पुरणाची पोळी, खव्याचा पेढा, बर्फी, पेढे सगळं तुम्हाला लाभू दे. आता म्हणजे फोन घेता बरोबर अद्वैत एकदम सौम्य आवाजात बोलतो की बोला मिसेस खरे. तेव्हा आता हे सगळं कलाची आई म्हणजेच संगीता त्याला बोलत असते की तुमच्या तोंडात पेढे, साखर, माव्याचा पेढा, त्याच्यानंतर पुरणपोळी, सगळ्या प्रकारचे गोड पदार्थ पडू देत. आता संगीता पुढे म्हणते तुम्ही केस जिंकलात ना, म्हणजे आमच्या खरे कुटुंबियांकडून तुम्हाला तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स.
म्हणजे अभिनंदन तुमचं. आता कॉंग्रॅच्युलेशन बोलताना बिचारा संगीताला बोलता येत नसतं. 2 वेळा ती तो शब्द चुकते. पण आता हे सगळं ऐकून अद्वैत हसतो आणि म्हणतो थँक यू सो मच. तेव्हा आता संगीता पुढे म्हणते, म्हणजे आता तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. तेव्हा आता अद्वैत हसत हसत थँक्यू वारंवार म्हणत असतो. तो पुढे म्हणतो, आणि हे सगळं तुमच्या खरेमुळे झालंय मिसेस खरे. तेव्हा संगीता म्हणते, हो ते आहेच हो, पण कसं आहे ना, तुम्ही खरे आहात ना, म्हणून तर तुमच्या खरेनी त्या चोरट्यांच्या सगळ्या खोट्याची फडशा पाडली, म्हणजे सगळं बाहेर काढून आणलं. तुमच्या खरेपणामुळेच हे सगळं झालेलं आहे. बाकी तुमच्या खरेकडून तुमचं कधीच वाईट होणार नाही, मी सांगते ना तुम्हाला. तेव्हा आता बरं, तुमच्या खरेला म्हणजे तुमच्या त्यांना फोन देता का, असं म्हणत आता अद्वैत म्हणतो, हो घ्या. तेव्हा आता कला फोन घेते आणि बोलू लागते की झालं का तुझं लाडक्या जावई बापूंशी बोलून. तेव्हा संगीता म्हणते, किती चिडतेस ग, चिडका बिब्बा नुसता. बरं आता ते राहू दे, ते सगळं राहू दे. आता त्या राजारामपुरीतल्या ज्या माणिकताई आहेत ना, त्या भेटल्या होत्या. त्यांना ना अशी मडक्यांवर काहीतरी डिझाईन बनवायची आहे वाटतं, म्हणजे त्यांना ती बनवून हवी आहे. तू जरा त्यांच्याशी एकदा बोलून घेशील. तेव्हा कला म्हणते की हो ठीक आहे, मी फोन करते त्यांना. असं म्हणत आता ती फोन ठेवते, कला फोन ठेवते. ती बाय वगैरे म्हणते, संगीता तिला बाय म्हणून फोन ठेवून देते. तर आता अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असतात. तर दुसरीकडे आता रोहिणीच्या रूम मध्ये राहुल असतो आणि रोहिणी वाईनची बॉटल फोडते. वाईनची बॉटल फोडल्यानंतर ती खूप खुश दिसत असते आणि राहुल ग्लासेस घेऊन उभा असतो, वाईन ग्लासेस. आणि आता रोहिणी खूप खुश असते आणि म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स, असं म्हणत त्या ग्लासमध्ये आता राहुलच्या हातात असलेल्या त्या ग्लासेसमध्ये आता रोहिणी मुबलक एवढी वाईन टाकते, म्हणजे वाईन वगैरे त्या ग्लासेसमध्ये सर्व करत असते. आणि आता तो एक वाईनचा ग्लास याच्याकडे असतो राहुलकडे, आणि आता तो दुसरा रोहिणीला देऊ लागतो. ते दोघंही खूप खुश असतात आणि चिअर्स करून एका ठिकाणी बसतात आणि आता वाईन पिऊ लागतात. तेव्हा आता इतक्यात राहुल म्हणतो, मम्मा अगं हे काय, अगं वाजलेत बघ किती, अजून संध्याकाळ सुद्धा नाही झालीये आणि तू आताच दारूची बॉटल ओपन करतेस. तेव्हा आता रोहिणी म्हणते, दारू नाही म्हणायचं हं. अरे शॅम्पेन आहे ती, शॅम्पेन. म्हणजे ऍक्च्युली ती वाईन पण नसते, शॅम्पेन असते. तेव्हा आता रोहिणी पुढे म्हणते, आणि ती होती ते फक्त सेलिब्रेशनची वेळ असते का, आणि राईट, त्याला वाटेल तो वेळ सेलिब्रेशनचा असं आपण बोलू शकतो, राईट. तेव्हा आता राहुल म्हणतो की हो राईट, असं म्हणत आता ते दोघेही शॅम्पेनचा आस्वाद घेत असतात. तेव्हा रोहिणी म्हणते, वा राहुल, मज्जा आली, कमाल केलेली आहेस तू, खूप भारी वाटलं आज मला, माहितीये का. बरं मला सांग, हे सगळं कसं केलंस तू. तेव्हा आता राहुल हसतो आणि म्हणतो, मम्मा याला म्हणतात कातडी वाचवणे. आता बघ तुला सांगतो, झालं असं की मी आता पोलीस स्टेशनला वगैरे होतो ना, म्हणजे आता हा सगळा प्रकार राहुल रोहिणीला सांगत असतो. राहुल पोलिसांना म्हणतो की साहेब, हा सगळा प्रकार आहे मला एकदा जवळून बघायचा आहे आणि बाणेकरांना मला काही प्रश्न विचारायचे. तेव्हा आता पोलीस म्हणतात की अशी डायरेक्ट भेटायची परमिशन नाहीये. तेव्हा आता राहुल बोललेला असतो पोलिसांना की अहो चांदेकरांवरती विश्वास ठेवा. तेव्हा आता तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो, अहो चांदेकर, तुम्ही चांदेकर आहे. तेव्हा आता राहुल म्हणतो, हा ठीक आहे, खडतर आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की ठीक आहे, पण जास्त वेळ घेऊ नका, आज जा. तेव्हा आता राहुल हो म्हणतो आणि तिकडे त्याला वेंडरला भेटायला जेलकडे जात असतो. आता तो रोहिणीला पुढे म्हणतो की आई, मी जेव्हा बाणेकरला भेटायला गेलो तेव्हा बाणेकरला आवाज दिला आणि बाणेकर आला जेलमधून, म्हणजे तो एका ठिकाणी बसलेला होता आणि माझ्याकडे आला. तेव्हा राहुल त्याला पुढे बोललेला असतो, हे बघ, काहीही झालं तरी तुम्हाला आमची डील मान्य करावीच लागेल. येत्या 15 दिवसात मी आणि गौरव तुम्हाला जेलमधून बाहेर काढू. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आम्ही व्यवस्थित पोसू, मख्खळ पैसा देऊ. फक्त आता तुम्हाला हे सगळं प्रकरण तुमच्या अंगावर घ्यायचंय. तेव्हा आता वेंडरचा चेहरा उतरलेला असतो आणि वेंडर म्हणतो की पण ठीक आहे, पण जर तरी सुद्धा मी आत आलो तर. तेव्हा आता राहुल म्हणतो, जर तुम्ही आता आमचं ऐकलं आणि आम्हा दोघांना अटकवलं तर तुमचे सुद्धा बाहेर येण्याचे चान्सेस 0 होतील, जर तुम्ही आम्हाला पण अटकवलं तर. तेव्हा आता आमचं ऐका. तेव्हा आता वेंडर म्हणतो, मला मान्य आहे, पण माझी एक अट आहे. तेव्हा राहुल म्हणतो, काय. तेव्हा आता वेंडर म्हणतो, माझ्या एक विश्वासातला माणूस येईल आणि संतोष परसनाईक, त्याला तुम्ही हे सगळं लिहून द्या आणि मी मान्य करेल. तेव्हा आता राहुल म्हणतो, बरं ठीक आहे, डील डन. तेव्हा आता असं म्हणत ते दोघंही तिथे ही गोष्ट फिक्स करत असतात आणि ही सगळी हकीकत राहुल आता रोहिणीला सांगतो. कारण हे खरंच खूप हे अचानक एक आहे की कसं काय झालं, याचा प्रश्न मला सुद्धा पडलेला होता, सगळ्यांनाच होता रादर, म्हणजे ज्यांना ज्यांना हे प्रकरण माहिती होतं, जसं रोहिणी, त्याच्यानंतर राहुल, त्याच्यानंतर तो गौरव. तेव्हा आता एक गोष्ट अजून त्याला आठवते, जेव्हा आता केसचा निकाल लागल्यानंतरून वेंडर बाहेर येतो आणि राहुलशी बोलत असतो. राहुलला वेंडर सांगत असतो बाहेर आल्यानंतर की हे बघा, मी आता माझं काम केलंय, तुम्ही तुमचं काम करा.
तुम्ही मला शब्द दिला होता की तुम्ही मला 15 दिवसाच्या आतमध्ये बाहेर काढाल. तेव्हा राहुल म्हणतो, अहो बाहेर निघायचं टेन्शन घेऊ नका, डोंट वरी, मला मी कस्टडीतून सोडवतो आणि बाहेर काढतो की नाही ते बघाच एकदा. इतक्यात आता राहुलला हे सुद्धा आठवतं की कला तिथे आलेली असते बाहेर. आता तो ही सुद्धा गोष्ट रोहिणीला सांगतो. कला जेव्हा त्याला तिथे दिसते तेव्हा कला येईल तोपर्यंतच त्याने बाणेकरला तिथून काढलेलं असतं. म्हणजे कला येताना दिसते त्याला तेव्हाच तो म्हणतो की बाणेकर इथून निघा प्लीज. तेव्हा आता बाणेकर सुद्धा घाबरतो. पण कला जेव्हा येत असते तेव्हा आता वकिलाला टक्कर तिची होते आणि वकिलाला पडलेल्या फाईल्स, त्याच्या हातातून पडलेल्या फाईल्स ती त्याला उचलून देत असते. इतक्यात आता त्या फाईल्स उचलून दिल्यानंतरून कला तिथे पुन्हा येऊ लागते. पण इतक्यात बाणेकरने वेंडरला हकललेलं असतं आणि त्याच्या जागी दुसराच माणूस त्याच्याशी बोलत असतो. कला त्या माणसाला टर्न आउट करते आणि मग पुढे काय होतं, म्हणजे सिरियलच्या सुरुवातीलाच आपण स्टार्टिंगला जो बघितला प्रकार, तो सगळा आता राहुल रोहिणीला सांगत असतो. आणि राहुल म्हणतो की मॉम, त्या कोर्टाच्या बाहेर सुद्धा ती कला माझ्या मागावर होती. अगं म्हणजे तिने ठरवलंच होतं की काहीही झालं तरी मला पकडून राहणार, असा तिचा निर्णय होतो. पण आता तिला जसं वाटतं ना की हा सगळा खेळ तिलाच कळला किंवा तिलाच खेळता येतो, पण असं काहीच नाही. या खेळाचा खरा सूत्रधार मी आहे इथे. या खेळाचा खरा सूत्रधार तर मीच आहे आणि पुढची सगळी सूत्र कशी हलवायची हे सगळं मला माहिती आहे आणि मला हवी तशीच मी हलवणार आहे. मम्मा हे बघ, या सगळ्या अटींच्या बदल्यात त्या वेंडरने सगळं काही कबूल केलंय, सगळा गुन्हा स्वतःवर घेऊन घेतला. आता त्यात मी आणि गौरव या सगळ्यात अडकणार नाही हे कन्फर्म आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कलाला आणि अद्वैतला कुठलेही पुरावे सापडणार नाहीयेत. आता एवढं सगळं होत असताना सुद्धा आपल्याला वेंडरसाठी एवढं काही करायला जड जाणार नाही, नाही का? तेव्हा आता रोहिणी जागची उठते आणि म्हणते, अजिबात नाही, कमाल केलीस तू. पण आणि आज शोभतोयस तू माझा मुलगा. म्हणजे सगळं काही करून सारून कामा वेगळं राहण्यात मज्जाच वेगळी आहे. तेव्हा राहुल पुढे म्हणतो की आता मी थांबणार नाही, माझ्यासोबत तो गौरव आहे, तू आहेस. आता कला आणि अद्वैतची अशी वाट लावणार आहे ना मी की त्यांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होईल, हे तू बघच. असं म्हणत आता तो एक नवीन कारस्थान रचायच्या मागे असतो. कोण? राहुल. तर दुसरीकडे आता रात्री रजनी खालीच असते आणि खालून याचा विचार करत असते सोहमचा. तिला खूप कसं तरीच होत असतं. पण आणि इतक्यात तिला आता अनामिकावरून खाली येताना दिसते रजनीला. अनामिका तर खूप नाटकं करत असते. अनामिका सगळ्यांना बघत बघत येते. म्हणजे सुरुवातीला ती सेफ असते, पण आता तिला रजनी दिसते. रजनी याची वाट बघत असते सोहमची, सोहम अजून आला नाही असं. तेव्हा आता अनामिकाला हे दिसतं आणि अनामिका नाटक करायला जाते. अनामिका पुढे विचार करते त्यापूर्वी की सोहम, तू जो चवताळलायस ना आज, त्याच्यामुळे मलाच फायदा झालेला आहे. थँक्यू. आता घरच्या सगळ्यांसमोर तू कसा माझ्यावर हात उचललाय याचं भांडवल करते, असं भांडण उकरते की नाही ते बघ. आता इतक्यात अनामिका रजनीकडे जाते. रजनी खरं तर सोहमची खूप वाट बघत असते. तेव्हा आता अनामिका मुद्दामून तिला ज्या हाताला लागलेलं असतं तो हात पुढे करते. हालाकी तिच्या हाताला काही लागलेलं पण नसतं, लागलेलं सोहमच्या हाताला असतं आणि त्याचा रक्ताचा भरलेला हात त्याने तिच्या धरलेला असतो. मग आता काय लागणार आहे? रक्त लागणार ना फक्त, काहीच लागलेलं नसतं. ही खोटी पट्टी बांधून आलेली असते तिथे, म्हणजे सिंपती गेन करायला की नाही मी तर किती बिचारी आहे, असं तसं, त्याने माझ्यावर हात उचलला. तेव्हा आता अनामिका रजनीकडे जाते, तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तोच हात ठेवते मुद्दाम, म्हणजे हाताला तिने पट्टी बांधलेली असते. तेव्हा आता अनामिका म्हणतेच रजनीला, आई सोहमची वाट बघताय का? तेव्हा आता अनामिका मुद्दामून रजनीचा हात धरून घेते आणि आता रजनी तिच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते हो हो त्याचीच वाट बघते. इतक्यात आता अनामिकाच्या हाताकडे तिचं लक्ष गेलं. कोणाचं? रजनीचं. तेव्हा रजनी म्हणते की अगं काय झालं? तेव्हा आता इतक्यात ती म्हणेल असं तोपर्यंत अनामिका लगेच हात मागे घेऊन घेते, असं दाखवते की मला काही दाखवायचंच नाहीये की मला काही झालंय. तेव्हा आता रजनी म्हणते खरं सांग काय झालंय, काय लपवतेस, काय लागलंय तुला? तेव्हा अनामिका बहाणे बनवू लागते, ते भाजी चिरताना लागलंय. तेव्हा आता रजनी म्हणते हो का, भाजी चिरताना लागलं, ते पण मनगटाला? तेव्हा आता अनामिका परत नाटकं करते, मी इथे भाजी चिरत होती ना तर बाजूला काचेचा ग्लास होता तो पडला, त्याची काच लागली. तेव्हा आता रजनी म्हणते अनामिका काय लागलंय नक्की सांग, आणि असं लपवतेस का बरं? म्हणजे अनामिका लपवायचं पण नाटक करत असते, मला तर असंच झालं तसंच झालं. तेव्हा आता अनामिका आता रजनीला सांगते हा काही नाही, इट्स ओके. तेव्हा आता रजनी म्हणते बघू. तेव्हा आता रजनी तिचा हात बघते, तिच्या हाताला लावलेलं ते बँडेड बघते आणि आता तिच्या लक्षात येतं ज्या हाताला तिला लागलेलं असतं त्या हाताला नेमका सोहम धरून धरून तिला हिणवत असतो, हे रजनीला आठवतं. आणि आता रजनी म्हणते सोहम सकाळी चिडला होता तुझ्यावर, तेव्हा त्याने तुला मारलं का? तेव्हा लागलं होतं का तुला? तेव्हा आता अनामिका म्हणते आई अहो काय बोलताय तुम्ही, असं काही नाहीये, सोहम का मारेल मला? तेव्हा आता रजनी म्हणते आजही तो अजून आलेला नाहीये, म्हणजे कालच्या सारखं आज होणार नाही ना? तेव्हा अनामिका म्हणते आई 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 असं नाहीये अजिबात काही, तो आज नाही पिणार, काल चुकून झालं त्याच्याकडून हे सगळं. आपला सोहम असं नाहीये माहितीये ना तुम्हाला? म्हणजे आता बघा ही सोहमकडे वेगळं बोलते, इकडे या घरच्यांकडे वेगळं बोलते.
म्हणजे 2 ठिकाणी 2 पर्सनॅलिटीज ठेवते. आता अनामिका पुढे म्हणते की आणि अहो इथे कितीही काहीही झालं तरी आपणच समजून घ्यायचंय ना त्याला. तेव्हा रजनी म्हणते की एखाद्या माणसाला किती समजून घ्यायचंय, हा असा कधीच वागायचा नाही. हल्ली असा का वागतोय ना देव जाणे, मला काहीच कळत नाही. तेव्हा आता अनामिका म्हणते आई तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ, मला तरी वाटतं आता तरी तुम्हाला आरामाची गरज, तुम्ही जा आणि आराम करा. तेव्हा आता रजनी म्हणते अगं माझं ऐक, मी थांबते थोडा वेळ तरी. तेव्हा अनामिका म्हणते आई माझं ऐका प्लीज, तुम्ही जा जा बरं. तेव्हा आता रजनी म्हणते ठीक आहे, काही लागलं तर मला बोलवशील. तेव्हा आता अनामिका म्हणते हो ठीक आहे, तुम्ही जा बरं. तेव्हा आता रजनी तिथून निघून जाते. एकीकडे आता अनामिका हसते आणि तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. तेव्हा आता मुद्दामून नाटक करत असते की आव मला लागलंय, आऊच किती जोरात लागलंय, इतकी इतकी नाटकं ती करत असते. वाय बार. तर दुसरीकडे आता अद्वैत कलाच्या बेडरूम मध्ये अद्वैत लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो आणि कलाने लवकर झोपून घेतलेलं असतं. कला खूप गाढ झोपेत असते आणि अद्वैतचं लक्ष कलाकडे जातं. तर झोपलेल्या कलाकडे बघून त्याला बऱ्याच गोष्टी रिअलाइज होत असतात. अद्वैत आता म्हणू लागतो की किती करते ही कला माझ्यासाठी, बिचारी खरंच खूप काही करते. तेव्हा आता इतक्यात म्हणजे अद्वैत खरं तर कलाकडे बघूनच बोलत असतो आणि आता इतक्यात कलाची हालचाल दिसते. म्हणजे गाढ झोपेत असताना कला का बरं हालचाल करते, तर आता तो डास वगैरे असतात तिथे. सो तिथे अद्वैत आता घाबरतो आणि म्हणतो डास, चांदेकर मॅन्शन मध्ये डास. आता अद्वैत थोडासा ड्रामॅटिक होत असतो. तेव्हा आता अद्वैत जागचा उठतो. कलाला डास चावत असतात त्याच्यामुळे तो आता ती मच्छर मारायची बॅट आणतो आणि कलाच्या आसपासचे सगळे डास मारू लागतो. आता डास त्याने मरतात तेव्हा आवाज होतो आणि आता तसा आवाज 1-2 होतो आणि कला बिचारी झोपलेली असते, खूप गाढ झोपेत असते. आता अद्वैत तो आवाज बघून म्हणतो की आवाजाने तिची झोपमोड तर नाही होणार ना. तरी सुद्धा आता अद्वैत त्या बॅटने त्या मच्छर मारणं थांबवतो. कलाला ना आता थंडी पण वाजत असते वाटतं, म्हणजे तिची चुळबुळ चाललेली असते झोपेमध्ये असून. तर आता अद्वैत म्हणतो हिला थंडी वाजत असेल का, असं म्हणत आता अद्वैत तिच्या जवळ येतो आणि तिला पूर्ण वरपर्यंत पांघरून देतो. तिला पांघरून दिल्यानंतर तो आता तिला थोपटत पण असतो थोडा थोडा, म्हणजे थापडतो आणि मागे येऊन जातो. अद्वैत पुढे म्हणतो की बाहेर पाऊस आहे ना, एसीचं टेम्परेचर वाढवतो. नाही नको, नाही तर सरळ सरळ बंदच करतो. नाही पण मग आणि जर बंद केलं तर मी कसा झोपणार आहे. नाही नको जाऊ दे, आता ही खरे माझ्यासाठी एवढं सगळं करते, मग मी तिच्यासाठी एवढीशी ऍडजस्टमेंट नाही करू शकत. असं म्हणत आता अद्वैत एसी बंद करून टाकतो. तेव्हा अद्वैत पुढे म्हणतो बाहेर पाऊस आहे म्हणून एवढी थंडी वाजते, फॅन पण स्लो करतो जर. असं म्हणत आता अद्वैत जागचा उठतो आणि फॅनचा स्पीड सुद्धा स्लो करायला जातो. आता कला झोपलेली असते शांत आणि आता अद्वैत सगळं काही करून घेतो आणि कलाकडे बघत बघत म्हणतो की कितीही आगाऊ असली तरी मनाने चांगली आहे ही खरे. आता तो हसत हसत तिच्याबद्दल त्याला काहीतरी वाटत असतं आणि आता तो तिच्याकडेच एकटक नजर लावून बघत बसलेला असतो. तर पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की संगीताने कलाला बोललेलं असतं की मडक्यांची ऑर्डर, मडक्यांवर डिझाईन्स काढून कोणाला तरी हव्या असतात. त्यांच्या त्या कोणत्या पाटील काकू आहे की माणिक काकू आहे राजारामपूर इथल्या त्यांना. तर आता ते मडके कलाने मागवलेले असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो कला आता या मडक्यांवर काहीतरी आर्ट करायला बसणार असेल, म्हणजे मडक्यांचं काम करायला बसणार आहे. तर तेव्हा आता हे सगळं बघून अद्वैत म्हणजे तो सुद्धा आता अद्वैत जागेवर बसतो आणि त्याने कलर्स आणलेले असतात. आता त्या मडक्यांवर तो सुद्धा काहीतरी त्याची कलाकुसर उमटवू लागतो. तेव्हा आता हे बघून कला त्याच्यावर चिडते आणि म्हणते चांदेकर काय करतोयस हे. तेव्हा आता कला चिडते आणि म्हणते माझ्याच वस्तूंना मला न विचारता हात का लावलास तू. तेव्हा आता तुला कळतंय का, माझी कामाची मडकी आहे ती, तुला कळतंय का, असं कला म्हणते. आणि यावर आता अद्वैत उभा राहतो आणि म्हणतो सगळी मडकी आहे ना. अद्वैतने त्याची कलाकुसर दाखवली असते त्यामुळे आता अद्वैत पुन्हा उलट उत्तर देत म्हणतो सगळी मडकी आहेत ना, आता प्रॉपर अरेंज करून देतो तुला मी अगदी चकाचक. असं म्हणत आता अद्वैत एक मडकं तिथलं फोडून टाकतो. तो ऍक्च्युली करायला काहीतरी वेगळंच जातो आणि त्याच्याकडून ते मडकं फुटून जातं. तर दुसरीकडे आबासाहेब आता कलेला म्हणतात की कसला विचार करतेस. तेव्हा आता कला म्हणते आपल्या बाजूने निकाल लागलेला असला तरी या केसमध्ये अजून थोडं तरी कोणीतरी सामील आहे, काहीतरी थोडं तरी सुटलेलं आहे, असं कला आबासाहेबांना सांगते. आणि रोहिणी हे सगळं ऐकत असते. तेव्हा आबासाहेब म्हणतात की वेंडर तर आता पकडला गेलाय, वेंडरने आणि दुसरं कोणीच नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे ना. आता कला म्हणते अहो तो कोर्टात बोलत होता आबासाहेब ते. तेव्हा आता रोहिणी विचार करते आणि हे सगळं ऐकून विचार करते की काहीतरी एकदम विचार करून कनिंग प्लॅन करायला हवा यांच्यासाठी, म्हणजे कायमच तोंड गप्प राहील या कलेचं. किती कठीण आहे ही. आता रोहिणीला ते सुद्धा टेन्शन पडतं की अरे यार ही नवीन दरवेळेस काही ना काही घेऊन येत असते, आता पण नको तसं काही व्हायला. तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर मित्रांनो आमच्या मागील व्हिडिओला तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमासाठी खूप खूप आभार. आज मी ज्या व्यक्तींचे नाव घेणार आहे त्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक केलं आणि अतिशय छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत. तर आमचे आजची खास व्हीवर्स ऑफ द डे आहेत मालिनी जाधव, चंदा कदम,
आता यांची नेहमीच आपल्याला कमेंट बघायला मिळते. त्यानंतर प्रिया बनसोडे, सुनंदा क्षीरसागर, त्यानंतर वसंत जोशी, संपदा कदम, प्रफुल्ल म्हेत्रे आणि वैशाली अग्रेसर, सुशीला मस्के, विरूपा पाटील. आता विरूपा पाटील यांनी खूप छानशी कमेंट केलेली आहे. त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन पण सांगितलेलं आहे. हे बघा, मी सौ विरूपा हिरालाल पाटील, धुळे, म्हणजे धुळ्याच्या आहेत त्या. ओके, माझ्याच भागातल्या आहे, मी पण त्याच भागातली आहे कोइन्सिडेंटली. मला ही मालिका बघायला फार आवडते. नाती मराठी यांच्या माध्यमातून जो रोजचा व्हिडिओ सांगतात तो मी रोज बघते. पण आजचा व्हिडिओ मला खूप आवडला कारण आबासाहेबांनी घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे. आणि सरोज मॅडमने दोघी सुनांचं केलेलं कौतुक मला खूप आवडलं. ओके, सो विरूपा पाटील ह्या धुळ्या साईडच्या आहेत. मला आणखीन कळू देत बरं की आपले व्ह्युअर्स कुठल्या कुठल्या भागातले आहेत. तुम्ही कुठल्या कुठल्या भागातून माझा व्हिडिओ बघताय, कुठले कुठले आहात, हे मला प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला नक्की जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे आता विरूपा पाटील ज्याच भागातल्या आहे, मी पण त्याच भागातली आहे कोइन्सिडेंटली. त्यानंतर वैशाली अग्रेसर यांची पुन्हा एकदा एक छानशी कमेंट आहे. आणि शोभा शिंदे, विलास शेंडकर, त्याच्यानंतर प्रिया शिंदे, विजया काटे, त्यांनी सुद्धा खूप छानशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर सुशीला मस्के यांनी पुन्हा एकदा कमेंट केली आहे. त्या म्हणतायत, आई 2 दिवस मालिका ऐकलीच नाहीये मी. ओके, आमची पण जराशी लेटच आली कारण होता थोडासा टेक्निकल इश्यू. त्याच्यानंतर सोनाली हिवराळे आणि पंढरी रोकडे, रेश्मा बुलबुले, त्यानंतर विक्रम जाधव, सुजाता गायकवाड, धनाजी गोडसे, मालिनी जाधव पुन्हा एकदा, आणि उज्ज्वला कर्नावत यांची पण एक कमेंट आपल्याला इथे बघायला मिळेल. तर हे होते आजचे आपले छानसे व्ह्युअर्स ऑफ द डे. तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. जर तुमचं नाव देखील पुढच्या व्हिडिओमध्ये यावं असं वाटत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.